सोलापुरातल्या एका मध्यमवर्गीय कानडी कुटुंबात माझा जन्म झालेला आहे. तत्कालीन आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या सीमेवर बसलेलं हे शहर बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक शहर म्हणून चांगलंच प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त आणखीन 3 कारणांसाठी हे शहर खूप प्रसिद्ध आहे. त्यातील पहिलं कारण म्हणजे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरासाठी, त्यानंतर जगप्रसिद्ध अशा सोलापुरी चादरींसाठी आणि त्यानंतर तेथील लोकांच्या निवांतपणासाठी. तुम्ही कोणत्याही सोलापूरकरला कधीही विचारलात ना, म्हणजे सकाळी, दुपारी, संध्याकाळी, अगदी ऐन कामात असताना देखील, की कसा आहेस रे भाऊ म्हणून, त्याचं उत्तर ठरलेलं आहे निवांत. हातात ढिगभर कामं जरी असेल ना, तरी त्याचं उत्तर फिक्स आहे निवांत. आणि निवांत हा शब्द देखील ते इतक्या निवांतपणे सांगतात की जेणेकरून उदाहरणासहित स्पष्टीकरण करतायत की काय, असं ऐकणाऱ्याला वाटायला पाहिजे. तर अशा या गमती जमती आहेत आमच्या सोलापूरकरांच्या. खूप रम्य आठवणी आहेत त्या शहराबद्दल. त्यानंतर मित्रांनो, माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे पूर्णतः मराठी माध्यमातून झालेलं आहे. आम्ही सगळेजण घरी जरी कानडी बोलत असेल तरी मला कानडी लिहिता वाचता येत नाही बरं का. म्हणजे मी अशिक्षित कानडी आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि दुसऱ्या बाजूला ज्या मराठी शाळेतून मी शिकलो आहे ती शाळा आमची इतकी जगप्रसिद्ध आहे की गुगलवर जर तुम्ही त्या शाळेचा शोध घेण्याचा प्रयत्न केलात तर अगदी शेवटच्या पानावर देखील तुम्ही बिलकुल शोधू शकणार नाही, इतकी आमची ती शाळा सुप्रसिद्ध आहे. अहो, शहरात सुद्धा त्या शाळेचा शोध घ्यावा लागतो, अशा छोट्याशा एका अरुंद बोळखंडीत ती शाळा वसलेली आहे. आय होप ती शाळा आजही अस्तित्वात असावी. आमच्यासारख्या गरीब मुलांची ती खरंच एक खूप गरीब शाळा होती. शाळा इतकी गरीब होती की 10वीच्या वर्गात माझ्यासारखा विद्यार्थी 58% मिळवतो आणि वर्गात पहिला येत असतो. म्हणजे यावरून तुम्ही कल्पना करू शकता की शाळा टक्केवारींच्या बाबतीत सुद्धा किती गरीब होती. शाळा कशीही असो, ती माझी शाळा होती. पण त्या शाळेचा माझ्या भाषण कलेमध्ये खूप मोठा योगदान आहे. आज मी वक्ता म्हणून घडण्यामागे तेथील शिक्षकांचा खूप मोठा रोल आहे. हातावर छड्यांचा सपासप मार करवून माझ्याकडून आमचे शिक्षक भाषण पाठ करवून घेत असत. किंबहुना भाषण करायला सरावाचा वेळ मिळावा म्हणून तास बुडव असं सांगणारे आमचे शिक्षक ते जगातले पहिलेच शिक्षक असावेत. त्यानंतर मित्रांनो, सोलापुरातल्याच SES पॉलिटेक्निकमधून मी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग केला आणि त्या परीक्षेत 10वीच्या एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे 58च्या उलट 85% गुण मिळवून मी राज्यात 10व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. म्हणून तर पुढे जाऊन मुंबईच्या VJTI सारख्या नामांकित कॉलेजमध्ये मी प्रवेश मिळवू शकलो. त्यानंतर VJTIमध्ये मी BTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग आणि MTech इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटची पदवी मिळवली. VJTIतल्या या काही खूप रम्य अशा आठवणी. नंतर डिग्री चालू असतानाच मी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून BA इन पॉलिटिकल सायन्स, BA इन राज्यशास्त्र या विषयातून सुद्धा एक्सटर्नल परीक्षा देऊन पदवी मिळवलेली आहे. त्यानंतर शालेय जीवनापासूनच मला बोलण्याची खूप आवड होती. अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये मी सहभागी व्हायचो. तेव्हापासून शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत 100हून अधिक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये मी सहभागी होऊन यश मिळवलेलं आहे. माझ्या लहानपणीचे तुम्ही काही फोटो बघू शकता. या फोटोमध्ये मी दिसायला जरी खूप चुणचुणीत असलो, खूप शिडशिडीत असलो, तरी त्यावेळेस माझं बोलणं खूप धारधार असायचं, खूप आक्रमक असायचं असं त्यावेळी भाषण ऐकणारे म्हणायचे. कालांतराने ती धार थोडीशी कमी झाली, पण वैचारिक प्रगल्भता वाढत गेली. तर असा हा चुणचुणीत उमेश स्वामी तत्कालीन शालेय स्तरावरचा. नंतर वक्तृत्व स्पर्धा जिंकून आल्यानंतर जे काही सर्टिफिकेट्स मिळायचे त्यातले हे काही नाममात्र सर्टिफिकेट्स आहेत. असे 100हून अधिक सर्टिफिकेट्स माझ्याकडे आहेत. हे बार्शी इथल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाने सर्टिफिकेट मिळालेलं आहे. नंतर लोकमतने आयोजित केलेलं गोंदिया येथील राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला होता. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्यातल्या स्पर्धेतसुद्धा मी सहभागी झालो होतो. लोकमत टाइम्सने औरंगाबाद येथे स्टेट लेवल डिबेट कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलं होतं, त्यातील स्पर्धेचं सर्टिफिकेट. सकाळच्या तर्फे आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला होता. आणि लातूरच्या एका राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत हे पारितोषिक, हे सर्टिफिकेट मिळालं होतं. या वक्तृत्व स्पर्धेविषयी माझ्या आठवणी आजही खूप ताज्या आहेत. 3 दिवस ती वक्तृत्व स्पर्धा चालणार होती आणि जवळजवळ 150 स्पर्धक त्या स्पर्धेत सहभागी झाले होते. आणि सगळ्यात शेवटी मी त्या वक्तृत्व स्पर्धेत बोललो होतो. रात्री 8:30 वाजता माझा नंबर आला होता. आणि मला आजही चांगलं आठवतं की बोलायला जरी क्रमांक सगळ्यात शेवटचा असेल तरी पारितोषिकामध्ये मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो, कारण विषयच थोडा
हटके होता. कारण मी ज्या विषयावर बोललो होतो तो विषय, त्या विषयावर बोलणारा मी एकटाच होतो, बाकी कुणीही त्या विषयावर बोललेलं नव्हतं. विषयच खूप भन्नाट होता. म्हणजे विषय असा होता की चांगल्याबरोबर वाईटही अनुभव यावेत, त्यामुळे माणसे कळू लागतात, कोणाला किती दर्जा द्यावा याची उत्तरे मिळू लागतात. इतका मोठा विषयच होता तो. त्या विषयाची व्याप्तीच कुणा स्पर्धकांना कळली नाही, पण मला त्या विषय खूप चांगला कळला होता, म्हणून त्या विषयावर मी माझं मत व्यक्त केलं होतं आणि कदाचित ते एक फॅक्टर ठरलं होतं. आणि त्याच स्पर्धेच्या उत्स्फूर्त भाषणात सुद्धा माझा पहिला क्रमांक आला होता. उत्स्फूर्त भाषण म्हणजे तुम्हाला ऐन वेळेला विषय देण्यात येतो. एक चिठ्ठी काढायची, त्या विषयावर, त्या चिठ्ठीवर जो कोणता विषय असेल त्या विषयावर 3 मिनिटं विचार करायचा आणि 3 मिनिटं बोलायचं. आणि त्या उत्स्फूर्त भाषणाचा माझा त्यावेळचा विषय होता, बाळासाहेब उगाच बोललात. त्यावेळेचा तो राजकीय विषय होता, पण त्यावेळेसुद्धा मी माझं परखड मत व्यक्त केलं होतं. म्हणजे तयारीच्या भाषणात आणि उत्स्फूर्त भाषणात अशा दोन्ही प्रकारच्या भाषणात तिथे माझा पहिला क्रमांक आला होता. वक्तृत्व स्पर्धा जिंकून आल्यानंतर तिथल्या दैनिक वर्तमानपत्रांमध्ये असा गाजावाजा व्हायचा. बातम्या, पेपरांमध्ये बातमी छापून यायची, फोटो छापून यायचे, पारितोषिक वितरणाचे फोटो असायचे ढाली सकट. आणि याबद्दल पण खूप चांगल्या आठवणी आहेत. माझ्या वडिलांचं शिक्षण फक्त 4थीपर्यंत झालेलं आहे आणि आईला तर अक्षरज्ञानसुद्धा नाही आहे. त्यामुळे मी वक्तृत्व स्पर्धा जिंकल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जेव्हा पेपरात बातमी यायची तेव्हा गल्लीतले इतर लोक सांगायला यायचं की ओ उमाका निम पारून फोटो बंद नोड्रे पेपर दागा, निम पारून हेसर बंद नोड्रे पेपर दागा. म्हणजे ओ उमाताई, तुमच्या मुलाचं नाव आणि फोटो आलाय बघा पेपरमध्ये, असं सांगायला यायचं. तेव्हा माझी आई खूप हौसेने त्या पेपर बघायची आणि जेव्हा पेपरामध्ये फक्त अशी बातमी बघायची ना, तेव्हा तिचा खूप हिरमूस व्हायचा, ती डिसमोड व्हायची. नंतर म्हणायची इतकी मोठी बातमी छापण्याऐवजी एक छोटासा फोटो दिले असते तर काय बिघडलं असतं का त्यांचं. कारण तिला वाचता येत नव्हतं, तिच्या अक्षरज्ञान नव्हतं. त्यामुळे तो छोटासा फोटो बघून, हा एवढूसा अगदी छोटूसा बघून, तो फोटो बघून ती जाम खुश व्हायची इतकी मोठी बातमी वाचण्याऐवजी. अशा त्या आठवणी आहेत, गोष्टी आहेत मित्रांनो. एमटेक नंतर मी माझ्या व्यावसायिक आयुष्याला सुरुवात केली. एका मल्टीनॅशनल कंपनीमधून अल्जेरिया येथे प्लॅनिंग इंजिनियर म्हणून माझी निवड करण्यात आली होती, प्लॅनिंग इंजिनियर, क्वांटिटी सर्वेअर म्हणून. त्यावेळेस जॉबला जाताना मी लोकांना सांगायचो की माझी अल्जेरियामध्ये नियुक्ती झाली आहे. लोक म्हणायचे अरे नायजेरियाला चालला आहे, जरा जपून ना, सांभाळून. मला लोकांना खूपदा समजावून सांगावं लागायचं, अहो नायजेरिया नाही, अल्जेरिया आहे. अल्जेरिया नावाचा देश वेगळा आहे, नायजेरिया नावाचा देश वेगळा आहे. दोन्हीही आफ्रिका खंडातलेच देश आहेत, पण अल्जेरिया हा देश हा आफ्रिकेच्या एकदम वरच्या टोकाचा आहे. आणि जरी तो भौगोलिकदृष्ट्या आफ्रिका खंडाचा जरी असला तरी तेथील वातावरण हे युरोपसारखंच असायचं. कारण तिथून फ्रान्स हा फक्त 100-150 किलोमीटर अंतरावर असायचा आणि 6 महिने तिथे सुद्धा बर्फवृष्टी व्हायची. अल्जेरियानंतर दुबई आणि अबुधाबी येथील अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करण्याचा सुद्धा मला अनुभव मिळाला. हे तुम्ही इथे पाहू शकता, ॲट द टॉप बुर्ज खलिफा. जगातल्या सर्वात उंच इमारतीवर जाऊन मी हे फोटो जेव्हा काढून घेत होतो तेव्हा माझ्या मनात, माझ्या डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारच्या भावना तरळत होत्या. मित्रांनो, सोलापुरात ज्या भागात आम्ही राहायचो त्या भागाला खड्डा म्हणून ओळखलं जायचं. म्हणजे कोणा रिक्षावाल्याला आम्ही रिक्षात बसल्यानंतर सांगायचो ना की चल सोमाणी प्लॉटमध्ये जायचं आहे, तेव्हा तो ओळखायला नाही. सोमाणी प्लॉट हे कुठे आलं? मग आम्ही म्हणायचो अहो नाही का ते गणेश रद्दी डेपोच्या समोर. अच्छा, खड्ड्यात जायचं असं सांगा ना. अरे खड्ड्यात जायचं असं कोण सांगणार आहे? पण त्या भागाला सोमाणी प्लॉट असं औपचारिक नाव असताना देखील कोणीही सोमाणी प्लॉट या नावाने ओळखला जायचं नाही. संपूर्ण शहरात तो भाग खड्डा या नावानेच ओळखला जायचा. कारण मुख्य रस्त्यापासून तो भाग खूप खाली होता. अगदी 2-4 इंचाचा पाऊस जरी पडला तरी त्या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरायचं, अशी ती अवस्था होती. आज तशी नाही आहे, पण एकेकाळी तशी होती, म्हणून त्या भागाला खड्डा असा नाव पडला आणि लोक त्याला खड्डा म्हणूनच ओळखतात. पण नंतर कळलं तुम्ही आयुष्यात सुरुवात खड्ड्यातूनही करा, पण शेवट मात्र अशा उंचीवरच व्हायला पाहिजे. खड्ड्यातून सुरुवात करणारा माणूससुद्धा उंचीवर पोहोचू शकतो. या भावना त्यावेळेस मनातून दाटून येत होत्या. म्हणून मी जेव्हा बुर्ज खलिफाला गेलो, माझ्या गल्लीतल्या प्रत्येकाला वाटायचं खड्डा बुर्ज खलिफावर पोहोचला म्हणून. तर अशा त्या भावना, अशा त्या आठवणी होत्या. आता मी स्किलविल इंडिया या ट्रेनिंग सर्व्हिसेसचा संस्थापक म्हणून आणि एक प्रेरणादायी वक्ता, मोटिवेशनल स्पीकर म्हणून कार्यरत आहे. अनेक शाळांमध्ये, कंपन्यांमध्ये मोटिवेशनल स्पीकर, कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून मी अनेक वर्कशॉप्स घेतलेले आहेत, सेमिनार्स घेतलेले आहेत. त्यापैकीचे काही फोटोज तुम्ही इथे पाहू शकता. अनेक प्रकारच्या विषयांवर वर्कशॉप घेण्याचा मला अनुभव आहे. सेल्स, मार्केटिंग, लीडरशिप, बिहेवियरल स्किल्स, अभ्यास कसा करावा, परीक्षेला सामोरे जाताना. बियॉन्ड द बोर्ड नावाचा माझा एक सिग्नेचर सेमिनार आहे जो 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी घेत असतो. त्याच बियॉन्ड द बोर्ड या माझ्या सेमिनारचं मी डिलिव्हरी मुंबईतल्या एका शाळेत करत असतानाचे हे फोटो आहेत.
तर मित्रांनो, मागील 2 वर्षापासून मी एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून जेव्हा माझ्या आयुष्याला सुरुवात केली होती, तेव्हा मी खूप छान असे मोटिवेशनल कोट्स लिहिले होते. त्या कोट्सचाच विजडम वर्ड्स नावाचं एक पुस्तकसुद्धा प्रकाशन झालेलं आहे. ठाण्यातल्या खूप मोठ्या प्रतितयश आणि आंतरराष्ट्रीय ट्रेनरकडून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पाडण्यात आला होता. हे माझे सर आहेत श्री विवेक मेहत्रे, ज्यांच्याकडून मी ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी, ट्रेनर होण्यासाठी रीतसर असं प्रशिक्षण घेतलेलं आहे. ही इज माय गाईड, गुरु, मेंटर, मोटिवेटर, ही इज एव्हरीथिंग टू मी. आणि ही माझी धर्मपत्नी डॉक्टर सुनीता स्वामी. तर मित्रांनो, आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्याचा प्रवास माझ्या शब्दात मी तुमच्यासमोर मांडलेलो आहे. जे काही मी जगलो आहे त्या जगण्यामध्ये एक तत्व होतं, हर हाल में जीतने वाले चुनौतियों के सामने कभी झुकते नहीं और चांद पर पहुंचने वाले सितारों पे कभी रुकते नहीं. याच तत्वानुसार मी माझं आत्तापर्यंतचं आयुष्य जगत इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि इथपर्यंत जे आलो ना, ते इथे थांबण्यासाठी नाही, इथून पुढे आयुष्यात अजून खूप पुढे जाण्यासाठी, आणि केवळ एकटा नव्हे तर अनेकांना त्यांच्या आयुष्यात पुढे आणण्यासाठी. आणि त्याची सुरुवात तुमच्यापासून झालेली आहे.